ते बंदच करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे की जगात फक्त एकच असा देश आहे की जो ह्याच्या विरोधात उभा राहू शकतो. आणि म्हणून हे आयुष मंत्रालय आता सुरू झालेलं आहे. निदान आपली लोक तरी शहाणी व्हायला पाहिजे, बाहेर ज्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मी असं सांगत नाही की ॲलोपॅथीकडे जाऊच नका, इमर्जन्सीमध्ये आपल्याला तेच वापरावं लागेल. उद्या जर ऍक्सिडेंट झाला, ऑपरेशन करायची वेळ आली तर आपल्याला तिथेच जावं लागणार आहे. पण उठसूट आपण जे ह्या औषधांवरती अवलंबून राहतो आहोत ते कमी व्हायला पाहिजे. कुठचीही गोळी घेण्याच्या पूर्वी गुगलवरती सर्च करा की तिचे साईड इफेक्ट काय. धक्का बसेल तुम्हाला असे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. ती गोळी हातात घ्यायची पण भीती वाटेल तुम्हाला. हे आपल्याला कुठेतरी समजलं पाहिजे. मग हे जे आहे तिथे जी मंडळी येतील त्यांचा हा आत्मविश्वास जर थोडासा जागृत झाला तर ते हळूहळू घरी जाऊन स्वतःची लाईफस्टाईल बदलतात, योग करायला लागतात आणि हळूहळू त्यांच्या आजारामधून बाहेर येतात. आजारी लोकांच्यासाठी हे अशी यंत्रणा केली जाईल. हे सगळं राबवायचं कोणी, गर्भसंस्कारापासून या आजारी लोकांपर्यंतचे ट्रीटमेंटचं सगळं जे हे करायचं कोणी, तर ही निवृत्त झालेली मंडळी जी आहे त्यांनी तिथे राहून स्वतःची साधना करून उरलेला वेळ जो आहे तो या सगळ्या कार्याच्यासाठी द्यायचा. सेल्फलेसली काम त्या ठिकाणी त्यांनी करायचं. आता त्यांना पैशाची गरज नाही, पैसे त्यांनी भरपूर कमवून ठेवलेले आहेत. तिथे फक्त जेवणा खाण्याचा खर्च त्यांनी भरायचा आणि हे सगळं काम जे आहे ते करायचं. येणाऱ्या लोकांनी सुद्धा फक्त जेवणा खाण्याचा खर्च जो काही असेल तेवढा द्यायचा आणि हे ज्ञान जे काही आहे ते त्या ठिकाणी त्यांनी मिळवायचं. हे करणार कोण? 60 ते 75 वर्षापर्यंतच्या लोकांनी हा प्रकल्प जो आहे तो चालवायचा. 75 वर्षाच्या पुढच्या लोकांच्यासाठी सुद्धा तिथे काहीतरी केलं जाणार. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं. आता हळूहळू असं व्हायला लागलेलं आहे शहरांच्या मधून की मुलांना पाश्चात्य देशांमध्ये शिकायला पाठवलं जाते आणि एकदा का मुलगा तिकडे गेला की तो परत मागे येत नाही. दादरला एक सोसायटी आहे, सोसायटीमध्ये 58 फ्लॅट्स आहेत आणि त्या 58 फ्लॅट्स मधून फक्त 16 तरुण राहतात, बाकीच्या फ्लॅट्स मधून सगळे म्हातारे लोक राहतात. रोज सकाळी उठून ते मनातल्या मनात आपल्या मुलांना शिव्या घालतायत की का मुलाला बाहेर पाठवलं. आता त्याच्याकडे भरपूर पैसा आला, आता त्याच्याकडे आम्हाला बघायला वेळ नाहीये, त्यांनी आम्हाला सोडून दिलेलं आहे. वास्तविक मुलांनी ह्यांना सोडून दिलेलं नाहीये, ह्यांच्या आयुष्यात टप्पा आलेला आहे मुलांना सोडून देण्याचा. निघून कोण जाणार आहोत? आपण. मुलं राहणार आहेत ना इथे, कशाला त्यांच्यात जीव गुंतवायचा. त्यांनी त्यांचं आपण आपलं कर्तव्य केलं. आपल्या उन्नतीचा विचार करा. अशी जी म्हातारी मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तिथे काही सीट्स ठेवणार, काही जागा आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा तिथे ठेवणार. त्या म्हाताऱ्या मंडळींचा एक मोठा प्रॉब्लेम असतो, तुम्हाला सगळ्यांना हा माहीत असला पाहिजे, कारण प्रत्येक जण म्हातारं होणार आहे. काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला सांगतो की ह्यांना आयुष्यामध्ये काही उद्देश राहत नाही. आपल्याला सगळ्यांना उद्देश असतो. आता 2 व्हीलर आहे तर काय 4 व्हीलर घ्यायची आहे, एक घर आहे तर दुसरीकडे शेतात घर बांधायचं आहे, किंवा आणखीन काय कुठे फॉरेनची ट्रिप करायची आहे, युरोपात जायचं आहे, काहीतरी आपल्याला मुलाचं लग्न करायचं आहे, काहीतरी आपल्याला काहीतरी गोल असतो, उद्देश असतो. जसं जसं वय वाढतं तसे तसे उद्देश कमी होत जातात. पैसा कमावणं हा उद्देश राहत नाही, कारण पैसा आणखीन कोण तुम्हाला नोकरीला ठेवणार नसतं. आहे तो पैसा पुरणार आहे हे पण माहिती असतं, त्याची तजवीज करून ठेवलेली असते. त्यामुळे पैसा कमावणं हा गोल राहत नाही. कुठे काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी फिरायला जावं तर तो गोल राहत नाही. बघा, एखाद्या 78 वर्षाच्या माणसाला सांगा तुला मी सिमला कुलू मनालीला नेतो फुकट माझ्या खर्चाने, बघा तो काय सांगतो तुम्हाला. तो सांगेल आहे तिथे बरं आहे, तिथे जाईन आणि सर्दी बिर्दी बाजली. फिरायला जाणं हा गोल राहत नाही. इतक्या याच्यापर्यंत की खाली उतरायची भीती वाटते, रस्ता क्रॉस करायची भीती वाटते, घरातल्या घरात अशा गुळगुळीत फरशा लावलेल्या असल्या तर त्या फरशांवरनं चालायची भीती वाटते. फिरायला जाणं हा गोल राहत नाही. पैसा कमावणं हा गोल नाही. काहीतरी काम करावं तर हातपाय थकलेले असतात, हातपाय दुखत असतात, त्यामुळे तो गोल राहत नाही. नवीन काहीतरी शिकावं तर काल काय वाचलं होतं आज लक्षात राहत नाही. मग गोल काय ह्या लोकांच्यासाठी? तो गोल आपल्या पूर्वजांनी दिला होता, उद्देश आपल्या पूर्वजांनी दिला होता, आणि तो म्हणजे कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती. मला सांगा, इथे कोण कोण लोक बाहेरून पण आलेत ना, परभणीवरून आणि अमुक तुम आहेत का? गेले ते आहेत ना, तुम्ही आहात, आणखीन कोण नाही? बाकीचे गेले आहेत ना. तुम्ही इथे येताना बॅग भरली होती की नाही? आता इथे राहायचे 2 दिवस तर टॉवेल पाहिजे, कपडे पाहिजे, मग त्या प्रवासाची सुद्धा काहीतरी बॅग भरावी लागेल की नाही? ती तिथे जाऊन नाही भरता येणार आहे. वैरागला आल्यानंतर बॅग भरता आली होती, घरीच बॅग भरायला लागली होती आपल्याला. तसं आपण इथे असतानाच आपल्याला त्याची तयारी करावी लागेल, तिकडच्या राहण्याची तजवीज करावी लागणार आहे. आणि ती तजवीज म्हणजे परोपकार असते. कसलीही अपेक्षा न केलेली कृती ही तुमची तिकडची तजवीज आहे, हे लक्षात घ्या. तर हे